आमच्या इकडे एक नाही तर 3 ठिकाणी साजरी केली जाते दत्त जयंती। ही दत्त जयंती नक्की कशी साजरी होते हे कळण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी दत्तगुरूंच्या मूर्तीला नमस्कार केला, त्यानंतर देवळात असलेल्या पाळण्याला आणि पालखीला सुद्धा नमस्कार केला। मग प्रसाद घेऊन मी दुसऱ्या ठिकाणी पोचले। हे दुसरं ठिकाण म्हणजे आमच्या वाडीत असलेला मठ। या मठात श्री दत्तात्रयांच्या पादुका आहेत। या पादुकांना वंदन करून मी पोचले आपल्या तिसऱ्या ठिकाणी। हे मूर्तिकार प्रकाश गुणे यांचं घर आहे। यांच्याकडे सुद्धा दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती साजरी केली जाते। मग इकडे सुद्धा पाया पडून मी प्रसाद घेतला आणि सीन बघायला आले। तर सीन एकदम सुंदर केले होते मुलांनी। दोघे जण कृष्ण झाले होते आणि एक नरसिंह सरस्वतीचा अवतार झाला होता। हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर पुढचा व्लॉग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।